नाशिकमध्ये हिंदी सक्ती विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून अध्यादेशाची होळी। हातात हिंदी भाषेच्या विरोधातील पोस्टर घेत निदर्शनं। हिंदी सक्ती बंद करा, महाराष्ट्र वाचवण्याच्या घोषणा। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने हिंदी भाषेच्या जीआरची होळी। पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधात कराडमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांचं आंदोलन। हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करून सरकार विरोधात निदर्शनं। शाळांमधील हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी करत शिवसैनिकांकडून निषेध। भंडाऱ्याच्या परसवाडामध्ये जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळांसमोर निदर्शनं। साताऱ्यात हिंदीच्या मुद्द्यावर मनसेकडून स्वाक्षरी मोहीम। मनसेच्या स्वाक्षरी मोहिमेला सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। मुंबईतील मोर्चाच्या अनुषंगाने नांदेडमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे एकत्रित फोटो असलेले बॅनर। मराठीसाठी ठाकरे ब्रँड असा उल्लेख। मुंबईतील मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन। जळगावमधील मुक्ताईनगरमध्ये महामार्गाच्या बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मंत्री गिरीश महाजनांनी भेट दिली। 4 महिन्यांपासून शेतकऱ्यांचा मोबदल्यासाठी सुरू आहे आंदोलन। भर पावसातही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच। संग्राम जगताप यांना समर्थन देण्यासाठी आज अहिल्यानगर शहरात सभेचं आयोजन। जगतापांनी हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर त्यांच्याच पक्षातील लोकांनी अजित पवारांकडे तक्रार केली होती। हिंदुत्वाची भूमिका घेणारे आमदार संग्राम जगताप यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अन्यथा पक्ष लवकरच तुम्हाला मोकळं करेल। राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नाईकवडी यांचा इशारा। बीडमध्ये वक्फ दुरुस्ती विधेयकाविरुद्ध मोमिनपुरा बायपास रोडवरील मैदानात जननिषेध सभा। मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष फकीर असर हजरत करणार मार्गदर्शन। पुढील दिशा ठरवणार। श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याला मुख्यमंत्री फडणवीसांची मान्यता। भीमाशंकर विकास आराखड्यात 288 कोटींच्या कामांना मंजुरी। 2027च्या कुंभमेळ्यापूर्वी भाविकांना दर्जेदार सुविधा निर्माण करण्याचे प्रशासनाला निर्देश। गोंदिया जिल्हा बँकेसाठी आज मतदान सुरू। 11 मतदान केंद्रांवरून 894 मतदार बजावणार मतदानाचा हक्क। बँकेच्या 18 संचालक पदांसाठी आज मतदान। दुपारी 4 पर्यंत मतदानाची प्रक्रिया चालणार। भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी 20 गटांमधून 213 उमेदवारी अर्ज दाखल। जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आजी माजी खासदार आमदारांसह दिग्गज उतरले मैदानात। मुंबई ठाणे नाशिकला येलो अलर्ट, रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडला ऑरेंज अलर्ट। हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज व्यक्त। जळगावच्या 40 गावात जून महिन्यातील 27 पैकी 13 दिवसांमध्ये 125 मिलीमीटर पावसाची नोंद। तालुक्यात 60% पेरण्या पूर्ण, उर्वरित 40% पेरण्या लवकरच पूर्ण होणार। कोकण किनारपट्टीवर आज उंच लाटा उसळण्याचा इशारा। 3.4 ते 3.8 मीटर उंच लाटा उसळण्याचा इशारा। लहान होड्या समुद्रात नेऊ नका, मच्छीमारांना आवाहन। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी। गोदावरी नदीला आलेला पूर देखील ओसरला। संततधार पावसामुळे धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग। नाशिक शहरासह जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। पुण्यातील भोर महाड मार्गावरील वरंद घाटात संरक्षक भिंत कोसळली। सततच्या पावसामुळे 2 महिन्यात संरक्षक भिंत कोसळली। भिंत कोसळल्यानं रस्त्याच्या खालचा भराव वाहून गेला। शेकडो कोटी रुपये खर्चून वरंद घाटाच्या रुंदीकरणाचं काम सुरू। नागपूर जिल्ह्यात अद्याप सरासरी पाऊस नाही। जिल्ह्यात आतापर्यंत फक्त 57% पाऊस। चांगल्या पावसाची अद्याप शेतकऱ्यांना प्रतीक्षा। अनेक तालुक्यात पेरण्या खोळंबल्या। पूर्णा नदीत टाकलेला भराव जेसेथे। पाण्याच्या प्रवाहाला अडथळा। महामार्गाचं काम सुरू असताना भराव टाकला होता। नदीकाठची शेती पाण्याखाली जाण्याची शक्यता। नाशिकच्या गंगापूर धरणात पाण्याचा विसर्ग कमी। गोदावरीला आलेला पूर ओसरला, तर नाशिक शहरासह जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। गडचिरोलीतील आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावर भंबारा नाल्याजवळ रस्ता पूर्णपणे वाहून गेला। जुना राष्ट्रीय महामार्ग वाहून गेल्यामुळे 2 तास वाहतूक ठप्प। वर्धा जिल्ह्यात जून महिन्यात सरासरीच्या 65% पाऊस। 113 मिलीमीटर पावसाची नोंद। जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडेल अशी शेतकऱ्यांना आशा। परभणी जिल्ह्यात पावसाने फिरवली पाठ। पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। तुषार सिंचनाच्या माध्यमातून पिकांना पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ। रत्नागिरीच्या भगवती किल्ल्याजवळील सनसेट पॉइंटवरून एक मुलगी खाली पडल्याची घटना। सनसेट पॉइंटवरील रेलिंगच्या बाहेर मुलगी बसली होती। पावसाळ्याच्या दिवसात धोकादायक ठिकाणी न जाण्याचा प्रशासनाच्या सूचनांकडे पर्यटकांचं दुर्लक्ष।
पंढरपुरात आषाढी वारी निमित्त भक्तांच्या सुरक्षेसाठी 150 सीसीटीव्ही कॅमेरे, मंदिर परिसर, चंद्रभागा, वाळवंट, गोपाळपूर, पत्राशेड आणि प्रदक्षिणा मार्गावर लक्ष राहणार. पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील 4 प्रमुख दरवाजांना चांदीने मढवण्याच्या कामाला सुरुवात. 4ही दरवाजांना मिळून 120 किलो चांदी लावण्यात येणार. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी फलटण येथून बरडच्या दिशेने मार्गस्थ. गावागावांच्या वेशींवर ग्रामस्थांकडून माऊलींचं स्वागत. बरड येथील साताऱ्यातील पालखीचा शेवटचा मुक्काम. संत तुकोबांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण इंदापुरात संपन्न. रिंगण सोहळ्याला हजारो वारकऱ्यांनी लावली उपस्थिती. संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूर शहरात आगमन. पालखीच्या स्वागतासाठी हजारो सोलापूरकर एकवटले. आमदार विजयकुमार देशमुख, अभिमन्यू पवार, महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे उपस्थित. पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. संध्याकाळी गजानन महाराज पालखीचं दर्शन घेणार. पंढरपुरात आषाढी यात्रेच्या आधीच पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. दर्शन रांगेत जवळपास 35 ते 40 हजार भाविक उभे. दर्शन रांग मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरावर गेली. दर्शनासाठी लागतोय 7 ते 8 तासांचा अवधी. वाशिम जिल्ह्यातून पंढरपूरसाठी विशेष एसटी बसची सुविधा. वाशिम, रिसोड, मालेगाव, मनोरा या आगारांमधून 139 विशेष बस सोडल्या जाणार. कार्ला येथील एकवीरा आईच्या मंदिरात अंगप्रदर्शन करणाऱ्या तोकड्या कपड्यांवर बंदी. शॉर्ट, मिनिस्कर्ट, वेस्टर्न कपडे, फाटक्या जीन्स, हाफ पॅन्टला मनाई. 7 जुलैपासून अंमलबजावणी. छत्रपती संभाजीनगरात सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येणार. 600 कर्मचारी आणि 300 पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई. जालना रोड, जळगाव रोड, बीड बायपास, पैठण रोड, पडे गावात ही कारवाई. गुहागर तालुक्यातील पाचेरी अगर गावातील रस्ता खड्डेमय. शासनाकडून रस्ता होण्याची वाट पाहणाऱ्या ग्रामस्थांची गांधीगिरी. श्रमदानातून रस्त्याचे भले मोठे खड्डे भरले. जळगावमध्ये उर्दू शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल. जिल्हा परिषदेच्या सीईओ मीनल करणवाल यांची कारवाई. नशिराबादमध्ये 10वी पास विद्यार्थ्यांना दाखले देण्यास टाळाटाळ. गटशिक्षण अधिकाऱ्यांनी शाळेचा ताबा घेत दाखले वाटप करण्यास सुरुवात. बेडच्या माजलगाव बस स्थानकातून धक्कादायक व्हिडिओ समोर. एसटी बसचे एक्सेलरेटर खराब. बोनेटला दोरीने बांधून गाडी चालवण्याची वेळ. प्रवाशांचा जीव धोक्यात. बेडच्या आष्टी येथील अकॅडमीमध्ये रात्रीच्या जेवणातून 40 प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना विषबाधा. जुलाब आणि उलटीचा त्रास. उपचारासाठी आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल. ग्रामसेवकाकडून एकाच व्यक्तीचे 3 वेगवेगळ्या वर्षाचे मृत्यू प्रमाणपत्र. बीडच्या केज तालुक्यातल्या दहिफळ गावातील घटना. ग्रामसेवकावर कायदेशीर कारवाई करावी. मयत व्यक्तीच्या मुलाची मागणी. अमरावतीच्या वलगाव पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाच्या हत्येप्रकरणी 3 आरोपींना अटक. हत्येत 4 ते 5 जणांचा सहभाग असल्याची शक्यता. पोलीस अधिकाऱ्याच्या भावाच्या पैशावरून काही लोकांसोबत झाला होता वाद. जळगावमध्ये अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी एसआयटी पथक चौकशी करणार. एरंडोल तालुक्यातील रिंगण गावात 14 वर्षीय मुलाची नरबळीच्या नावाखाली 24 जूनला हत्या.